नमस्कार मित्रांनो, के आर मॅथ्स आणि शिकवण्यात तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता जिकडे तिकडे पोलीस भरतीचा धडाका चालू आहे. त्या धडाक्यामध्ये प्रत्येकजण आता ज्यांचा ग्राउंड निघालेला आहे तो अभ्यासाच्या मागे लागलेला आहे आणि अभ्यास हा कसा करायचा हे प्रत्येकाला माहीत आहे. पण शॉर्ट ट्रिकनं प्रश्न कसे सॉल्व करायचे त्यासाठी आपल्याजवळ एकदम मस्त ट्रिक आहे. आता ते कशा आहेत ते पाहूया. आणि हे सगळे जे प्रश्न आहेत मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे सगळे याच वर्षी झालेले प्रश्न आहेत. यावर्षी 2026मध्ये आता पाहूया जे शेकडेवारीमध्ये नफा तोटामध्ये आणि शेकडेवारीवर डिपेंड असलेले सगळे चॅप्टरचे प्रश्न आपण याच्यात घेऊया. फक्त तुम्ही लक्ष द्या, बस ट्रिक पहा आणि सॉल्व करा. चला पहा मित्रांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे बुलढाणा 2026. कुठचा प्रश्न आहे? बुलढाणा 2026. प्रश्न काय आहे? एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 7% दराने वाढते. किती? दरवर्षी 7% दराने वाढते. आज गावची लोकसंख्या किती आहे? 3 लाख असल्यास 2 वर्षानंतर किती होईल? पहा मित्रांनो, याच्यात तुम्ही लय सारे लॉंग मेथड आहेत, सॉल्व करसाल तर तेवढा वेळ आहे का आपल्याला? शॉर्ट ट्रिक कशी आहे पाहून घ्या. पहा मित्रांनो, 2 वर्ष आहे 7% आहे. 2 वर्ष आहे 7% आहे. काय करायचं रे? चक्रवाढ याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, पाहून घ्या. कसा रे? 7 आहे, 2 वर्ष आहे, 7ची दुप्पट करा 14 पॉईंट द्या. 7चा वर्ग किती आहे रे? 49%. 3 लाखाचे तेवढे टक्के काढा, पटकन उत्तर येते. 3 लाखाचे काय करसान? 3 लाखाचे तेवढे टक्के काढा. 3 लाख गुणिले 100 हा पॉईंट हटवून टाका, 2 झिरो द्या. याचे 4 शून्य कटले, याचे 4 शून्य कटले. याचा गुणाकार करा, 1 शून्य नंतर टाकून द्या. 3 गुणिले 9, 9 3 किती झाले रे? 27. 7 1 झिरो टाकून द्या. पाहून घ्या ऑप्शनमध्ये उत्तर येते का? हे आहे का? नाही. हे आहे का? नाही. हे आहे का? याच्यात 2 शून्य आहेत, याच्यात 1 शून्य आहे. पुढचा गुणाकार करायची इच्छा असेल तर करा. 3 9 27. 7 8 2 3 चूक 12. 12 अधिक 2 किती झाले रे? 12 अधिक 2 1404. बस हेच ऑप्शन आहे, टिक करा. काही वेळ घालवू नका, हे ऑप्शन नाही, उत्तर चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पिंपरी चिंचवडला आलेला लेटेस्ट प्रश्न आहे 2026चा. कशाचा? सरळ व्याजचा. 30 सेकंडमध्ये उत्तर काढा. पाहून घे काय करायचं रे? जसे 7.5 म्हणजे किती रे? 7.5%. 7.5 म्हणजे 7.5% दराने एका रकमेचे 4 वर्षाचे व्याज, सरळ व्याज आहे 960 रुपये होते. तर मुद्दल काढा म्हणते. काय करते? मुद्दल काढा. प्रश्न कुठं आला? पिंपरी चिंचवड 2026 लेटेस्ट प्रश्न आहे. कुठं आला? पिंपरी चिंचवड 2026 आत्ताच आलेला प्रश्न आहे, असं नाही आहे की कुठलाही प्रश्न घेतला. पाहून घ्या चेक करून. काय करायचं? 7.5 गुणिले 4. 7.5 गुणिले 4 किती रे? 75 चूक किती? 30. तेवढं आलं पाहिजे बाळा, नाहीतर अभ्यास करून फायदा नाही. किती येते रे? 30%. म्हणजे 30% म्हणजे किती रे? 30% म्हणजे 960. तर 100% म्हणजे किती रे? करा 3 गुणाकार. 100 गुणिले 960 भागिले किती रे? 30. 0 0 कटला. काही 3 त्रिक 9 आणि 3 गुणे 6 किती रे? 3 त्रिक 9, 3 गुणे 6. 2 शून्य होते, 2 शून्य टाकून द्या. उत्तर काय रे? 4 नंबरचं. चला टिक करा. पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न काय रे? बुलढाण्याचा आहे. कसा प्रश्न आहे? एकदम सोपी आहे. एका वस्तूची किंमत काय? एका वस्तूची किंमत 25% कमी केली. काय केली रे? कमी केली. मग नंतर पुन्हा 10% कमी केली. 2 वेळा कमी केली. किती वेळा? 2 वेळा कमी केली. तर त्या वस्तूच्या किमतीत एकूण किती टक्के फरक पडेल? काय म्हटलं त्याला? किती टक्के फरक पडेल? 2026चा प्रश्न आहे मित्रांनो. कधीचा? 2026चा बुलढाणा जिल्हा आलेला प्रश्न. याच्या पहिले पण आपण घेतला, हा पण पाहता सेम. हा प्रश्न सेम दिसते, पण उत्तर अलग अलग आहेत. पाहून घ्या. हा जालना आलेला प्रश्न आहे, हा बुलढाणा आणि हा जालना. पाहून घ्या, प्रश्न सेम दिसते पण याच्यात काहीतरी चेंज आहे. फक्त पहा काय रे? एका वस्तूची किंमत 25% कमी केली. काय केली? कमी केली. नंतर पुन्हा 10% कमी केली. तर त्या वस्तूच्या किमतीत एकूण किमतीत किती टक्के फरक पडेल? मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज चॅप्टर शिकावं लागणार. असं नाही आहे तुम्ही जे शिकले ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. फक्त काही नाही, सेंट्रलची पद्धत आहे, बाकी काहीच नाही. चला करू शकता तुम्ही पण. चला 25% म्हणजे काय असते? 25 भागिले 100% आहे. खाली 100 असते. 25 आणि 25 चूक 100. मग 4 म्हणजे 100 दिलेले आहे मित्रांनो. कमी केली. 4 होती, 1 काय दिलेली? कमी केली. 4 होती, 1 कमी झाली 3. 4ची झालेले
3, 4ची किती झाली 3. त्यानंतर 10% होते. 10% म्हणजे काय रे मग? 10% काढून घे. 10% भागिले 100. बघा 1 0 1 0 कटला काय ते 1/10. 10 होती, 1 न कमी झाली की दिलेलं 9. करा गुणाकार. 9 त्रिक 27, 4 10 40. 40 होती 27 झाली, काय झाली कमी झाली. 40 होती 27 झाली, फरक किती पडला? 13चा पडला. किती रुपयावर? 40 रुपयावर 13 गुणिला 100. काय कसा? गुणिला 100. करा कटछाट. केली तर किती आत रे? 2.5 भागीला केलं तर बघा का तुम्हाला करता आला पाहिजे भाऊ, नाही तर काय फायदा पोलीस भरती करून. म्हणजे भागीला किती आलं रे? 2.5. गुणाकार करा. 13 गुणिला 2.5. 25 त्रिक 75 5 चले 7. 25 गुणी 25 25 25 7 झाले रे. 25 7 झाले 32. 1 पॉईंट होता दादा. उत्तर किती झालं? 32.5%. पाहून घे उत्तर. खरं ठीक. चाल समोर दुसरा प्रश्न घे. पाहून घे. एका वस्तूची किंमत किती आहे रे? 25%ने वाढवली. म्हटलं दादा इथं काय म्हटलं रे? वाढवली 25%. आताच कळलं. पुढे काय म्हणते? व नंतर 10%ने कमी केली. पहिले वाढवली, कमी केली तर करा, काही हरकत नाही. 25% म्हणजे काय तरी 1/4. 4 होती 1 वाढवली. 4 होती 1 वाढवली झाली 5. 10%ने कमी केली. 10 होती दादा 1 कमी झाली 10. 10ची किती होईल रे? 9. सेम हाच पॅटर्न करा. 4 10 40. 5 9 45. 40 होती किती वाढली रे? 45 झाली म्हणजे वाढली. किती वाढली? 5 वाढली. 5 वर घ्या, खाली 40 गुणिले 100. परत तेच 5 1 5 5 8 40. 100 ने आले भागले 100 8 9 तर काय ते 12.5. इथं वाढ आहे तर वाढ आहे तर वाढून टाक. पुढे टिक कर. त्या समोर जमिनीचा प्रश्न, बुलढाण्याचा प्रश्न एकसारखेच आहे दादा, दिसतात ना. चला समोरचे प्रश्न पाहू.